नमस्कार दादा. नमस्कार. मला तुमचं पूर्ण नाव, गाव, तालुका आणि जिल्हा सांगा. सकाराम लक्ष्मण डोंगरे, डोंगर राणा डोंगरवाडी, तालुका तालुका पाटण, जिल्हा अहिल्यानगर. बरोबर. तर दादा आज आपण आपल्या टोमॅटोच्या प्लॉट मध्ये आले बरोबर. तर मला सांगा दादा, हा आपला जो टोमॅटोचा प्लॉट आहे तर साधारणतः दादा हा प्लॉट किती दिवसाचा प्लॉट झालेला आहे? हा म्हणजे 22 दिवसाचा प्लॉट आता कंप्लीट झालेला आहे बरोबर. तर टोमॅटो या पिकासाठी तुम्ही यावर्षी थोडासा बदल करून आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खत आहेत त्याच्यामध्ये गोदावरी, कृषी समृद्धी, सिलिकॉन, पीडीएम, पोटॅश, प्रोम आणि कृषी मॅक्स हे तुम्ही काय केलेले आहे, ज्या पिरियडला आपण टोमॅटोला बेसल डोस भरतो तर त्या पिरियडला तुम्ही आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खत ही खाली भरलेली आहेत बेडमध्ये बरोबर. हा तर मला एक सांगा, ज्या पिरियडला तुम्ही आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खत बेडमध्ये भरली तर दादा टोमॅटोसाठी तुम्हाला याचा काय काय रिझल्ट जाणवले तुम्हाला याचे? मला चांगला रिझल्ट वाटतो. हा काय काय रिझल्ट आले? पिकवा पण चांगला निघलेला आहे, वाढ पण बऱ्यापैकी झालेली आहे. हा म्हणजे आता 22 दिवसाच्या जर मानाने पाहिलं तर वाढ एकदम चांगल्या प्रकारे झालेली आहे झाडाची बरोबर. आणि महत्वाचं काय झालंय, हा आता डोंगरवाडी म्हणजे इकडे पूर्ण डोंगराळ भागातला प्लॉट आहे हा बरोबर. आता जर झूम करून जर पाहिलं ना दादा तर आसपासचा पूर्ण परिसर पूर्ण डोंगर आहे इकडल्या साईडला पूर्ण बरोबर. आणि महत्वाचं काय झालं, आता जवळजवळ इकडे दुपारच्या पारी 42-43 पर्यंत टेम्परेचर राहते बरोबर. आणि एवढ्या हिटमध्ये सुद्धा आहे ना म्हणजे प्लॉटला कोणत्या प्रकारचा आक्सा किंवा वाट्यावर पाण्याचा तो प्रकार कुठेच दिसत नाही. हा बरोबर. आणि आता जर प्रत्यक्ष जर पाहिलं ना दादा, खालून खोडातून एकदम जबरदस्त असा आहे ना, खालून खोडातून फुटवा आहे झाडाला बरोबर. हा आणि महत्वाचं काय आहे, भरपूर प्रमाणात आहे ना फुल सेटिंग, काळोखी एक नंबर आहे बरोबर. तर मला एक सांगा, ज्या पिरियडला तुम्ही आपलं कडू औषध वरून फवारलं तर दादा तुम्हाला त्याचा काय काय बेनिफिट भेटले? हा हा म्हणजे कडूपणा असल्यामुळे खाली तुम्ही ते ड्रिचिंग पण केलेलं आहे, त्याने काय होतं या झाडाला एक सुद्धा तुमचं झाड मेलेलं नाही बरोबर. आणि म्हणजे 7000 उंडी होती, एक सुद्धा मेलेली नाही. कडू तुम्ही खाली पण सोडलं होतं बरोबर. आता जर प्रत्यक्षात जर पाहिलं ना दादा, झाडावर कोणत्याही प्रकारचा किडीचा किंवा रोगाचा प्लॉटवर अटॅक दिसत नाही बरोबर. म्हणजे मवा, तुडतुडे, पांढरी माशी, रसशोषक किडी, नागाळी प्लॉटवर कुठंच अटॅक नाही त्याचा बरोबर. तर मला एक सांगा, आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खत आहेत ही वापरून तुम्ही समाधानी आहात? हा धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल.